दह्यात लक्ष देऊन ऐका, दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं, धरलं की असं अलगद बाहेर यावं, दही बी लागलेलं नसावं. पण माणसं संसारात तसे राहत नाही. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळतंय ना तुम्हाला? वाळलेल्या ज्वारीतला भाकरीचा केस सुटून येतो का तुटून येतो? तुटून. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा सुटून का तुटून? अर्धा तुटतो पण अर्धा भेलीला राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्या करणार नाही, लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले भेलीला सोडतच नाही ना तो, बरोबर आहे का नाही? माणसानं अलगद बाहेर आलं पाहिजे. आता या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे, कष्ट बी नाही झाले पाहिजे. शाने माणसं भाकरीवर पाणी मारतात आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते. भाकर नरम झाली की केस धरायचा काढायचा तुटतही नाही आणि कष्टही होत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम इकडं आणाल तर ते तुटून जाईल. एकदम नाही जमणार, एकदम जमणार नाही. मग जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन बाळापूर वरून बी कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की पिसादेवी वरून पण कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की करमाड वरून बी कीर्तनाला येतं. हळूहळू ढाळे ढाळे. लक्षात ठेवा. मग या मनाला आपण देवाकडे आणायचं. हे पहिलं, विषयाच्या संस्कारामुळे येत नाही, हे पहिलं कारण. मग देवाला विनंती करावं लागेल, देवा माझे, बोला, देवा माझे मन लागो तुझे चरणे, संसार व्यसने पडोने दे. ही विनंती पण त्यालाच करावं लागेल ना, ही आपल्याच्यानं होणार नाही. महाराज म्हणले जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो, देवाशी बोलायचं असेल तर मन लागतं. फोनवर बोलायला धन लागतं, देवाला बोलायला मन लागतं. मनानेच मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनावरच सर्व काही आहे ना महाराज, मनावरच सर्व काही आहे. म्हणून देवाला सांगा, देवा हे मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मनाला बंधन नको आहे. आज परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. बाई बंधन आहेत ना, हे बंधन नाही. खरं तर याच्यात जीवाचं कल्याण आहे, पण अज्ञानामुळं ते बंधनं वाटतात. हे बघा, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये. आणि ती माळ घालावीच लागेल ना. काही म्हणतात आमची मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही, बरोबर आहे. एखादी बाई म्हणली मी सर्व करते, तुमचे कपडे धुते, भांडे धुते, फरशी पुसते, जेवणाची सगळी व्यवस्था करते, अण्णा फक्त मंगळसूत्र घालणार नाही, तिला मान्यता नाही. लक्षात ठेवा बरं का. तुळशी माळ गळा, गोपी चंदन ठेवा. माझ्या समोर पंढरपूरला एक माणूस गंध विकत घेत होता. स्टँडर्ड माणूस होता. गंध विकत घेत होता आणि गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे, का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, ओ ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला अजून गंमत सांगू का? तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. नका जाऊ तया गावा, बरोबर आहे ना. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेने. वायफट नाही, त्याला प्रमाण आहेत. विठाला विठाला मनाला अज्ञानामुळे हे बंधन वाटत असतात ना, मग मनाला बंधन आवडत नाही. आज कोणालाच बंधन नको आहे. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगता येईल कोणाला? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे, का खाते वाटपाचा वाद आहे, का आरक्षणाचा मुद्दा दोघीकडे आहे? अजिबात नाही महाराज. त्यांचा वाद होण्याचं कारण काय? सोपं कारण आहे. सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. बस एवढाच आहे त्यांचा वाद, एवढाच आहे, बरोबर आहे ना. बाकी काहीच वाद नाही महाराज, असं आहे का नाही? हे बघा, बायांचा थोडासा प्रॉब्लेम आहे शेवाळे महाराज. त्या सून झाल्या तर त्याला सासू चांगली भेटत नाही. त्या सून झाल्या तर त्याला सासू चांगली भेटत नाही. त्या सासू झाल्या की त्याला सून चांगली भेटत नाही. लक्षात द्या बरं का. त्या सासू झाल्या की त्यांना सून चांगली भेटत नाही. बरं, त्या सासू झाल्या, सून झाल्या तर त्याला भाऊजाई चांगली भेटत नाही. त्या भाऊजाई झाल्या तर त्याला नणंद चांगली भेटत नाही. राहायला सगळं चांगलं भेटलं तर कामवाली चांगली भेटत नाही.
कारण सगळं काही चांगलं भेटलं, राहिला प्रश्न नवऱ्याचा, तो कुणालाच चांगला भेटत नाही. छोटासा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्याचा, बाकी काही प्रॉब्लेम नाही महाराज. विठाला विठाला